आपण युवक आहात, युवक आपल्याकडे फार आशेने पाहत आहेत. तर रावेर मतदारसंघातील युवकांच्या विकासासाठी आपला नेमका काय संदेश, युवकांसाठी आपण काय सांगू इच्छिता? संपादक शेखर साहेब, मी 3 वर्ष जवळपास आमदारकी म्हणून काम केलेले आहे. आमदार म्हणून मी इथे एक वेगळंच काम केलेलं आहे. तरुणांसाठी मी बेरोजगार मेळावा प्रथमतः भारतात सुरू करणारा प्रथम आमदार मनीष जैन तुमच्यासाठी केलं, युवकांसाठी. या माझ्या इथे जे मातीत मी जन्मलेले माझे तरुण भाऊ आहे त्यांच्यासाठी, त्यांना हाताला काम मिळालं पाहिजे. ते बेरोजगार आहे, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, गुडगाव, हैदराबाद, बँगलोर, कुठून कंपन्या बोलवल्या. या रोजगारांना पेपरमध्ये मी स्वतःचे पैसे देऊन जाहिरात केल्या, होर्डिंग्स लावल्या, लोकांना आव्हान केलं, कॉलेजमध्ये जाऊन तरुणांना बोलवलं. लोकांना पटत नव्हतं हे कसं शक्य आहे, रोजगार मिळावा काय हे समजतच नव्हतं. हे सतत आम्ही सलग घेतोय. हजारोच्या संख्येने, 1-2 नाही, हजारोच्या संख्येने तरुणांना तिथे हाताला काम लागलेलं आहे. माझी बहिणींना, माझ्या मावल्यांना, माझी तरुण मुलींना तिथे तो रोजगाराची संधी ते आलेले, त्यांना रोजगार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे मी MPSC UPSCचे मार्गदर्शन शिबिर घेतोय मोठ्या प्रमाणात. मलकापूर, जामनेर, जळगाव, हजारोची संख्येने युवक येतात. माझा काय स्वार्थ आहे? या मातीतले जन्मलेले आपले मुलं जे आहेत MPSC UPSC मध्ये जर गेले तर काहीतरी त्यांचा भला होईल, त्यांच्या परिवाराचा भला होईल. आणि जेणेकरून कुठेतरी त्यांना ऋण असेल, या मातीचा माणूस जर कधी त्यांच्याकडे मंत्रालयामध्ये अधिकारी म्हणून कुठे खुर्चीवर बसले असेल, न्यायाची भूमिका असेल, चांगली फाईल असेल, होणारा काम असेल, 1 मिनिटात ते ऋण फेडण्यासाठी आपल्या माणसांचे कामं करतील आणि आपल्या प्रभागाचे कामं करतील. माझी तीच इच्छा आहे. त्यांना संधी मिळायला पाहिजे. त्यांना योग्य जर मार्गदर्शन मिळाला, प्रत्येक माणसामध्ये हुनर आहे. आमचे लोक इथे काम करणारे, आमच्याकडे एक विशिष्ट समाज आहे, लेवा पाटील कम्युनिटी, मराठा समाज, गुजर पाटील समाज, सर्वच आहे. सर्व जातीवर मी कधी बोलत नाही. प्रत्येक धनगर समाज आहे, तेली समाज आहे, माळी समाज आहे, कोळी समाज आहे. प्रामुख्याने जे बोलतोय जे लेवा पाटील समाज आहे, आमचे मराठा पाटील समाज आहे, गुजर पाटील समाज आहे, या समाजातले प्रामुख्याने आमचे जे तरुण मुलं आहे आज नोकरीला बघा पुण्याला, चिंचवड, पिंपरी, आज मिनी खानदेश चाललंय. डोंबिवली मिनी खानदेश, सुरत मिनी खानदेश चाललेलं आहे. अरे इकडची मुलं तिथे जाऊन काम करतात, उद्योगधंदे करतात, नोकऱ्या करतात. IPO IT टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, शेखर दादा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये परदेशात, बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, मुंबई, पुणे, हिंजेवाडी, पुणे मध्ये बघा. अरे आपले तरुण मुलं मुली किती आहे. त्याचबरोबर अमेरिका, लंडन, सिंगापूर, मलेशिया, तुमचं पॅरिस, कुठे नाही हो आपले लोक. सिलिकॉन व्हॅली, किती सिलिकॉन व्हॅली अमेरिकेमध्ये तर जाऊन बघा. तिथे जर गेलं तर आपण मराठीत बोललो तर आपली भाषा ऐकून साहेब तुम्ही जळगावचे आहे का, खानदेशचे का असं म्हणतात. आपल्याला एक अभिमान वाटतो तिथे आपला माणूस भेटला तर. परदेशात आपले तरुण मुलं तिथे जाऊ शकतात, एवढं काम करू शकतात. हे त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे, त्यांच्यामध्ये त्यांच्या रक्तामध्ये काहीतरी एक विशिष्ट गुण आहे. ते सफल आहे, ते करतायत इथे. त्यांना संधी जर आपल्यामध्ये इथे जर मिळाली तर अजून काहीतरी करू शकतात. आम्ही रमेश दादा, आमचे रमेश विठ्ठल चौधरी माजी आमदार साहेब माझ्या एका कार्यक्रमामध्ये सोबत होते. तरी कार्यक्रमामध्ये एक मजा घेताना त्यांनी सांगितलं की मनीष दादा, मागच्या काळामध्ये म्हणजे आमच्या काळामध्ये माणूस सिनियर झाला की आम्ही त्याला म्हणतो आमदार झाला, तो जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमदारपैकीपर्यंत यायचा. आमदार झाला की मग तो सिनियर झाला म्हणजे वयस्कर झाला की आम्ही त्याला सिनियर म्हणजे पोस्टिंग टू दिल्ली. त्याला हे मुंबई जळगावला थांबू द्यायचं नाही. मुंबई तुमची नाही, आता दिल्ली तुमची. सिनियर झाले ना तुम्ही तिथे जाऊन रिटायर व्हा, तिथे जाऊन तुम्ही खासदार व्हा. रिटायर व्हा नंतर त्या काळात असं चालायचं. आज तुम्ही तरुण म्हणून जाताय, या तरुणांना तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि मलाही भरपूर काम करायची इच्छा आहे. जर संधी मिळाली, आज संधी मिळणारच आहे, कारण तुम्ही माझ्या बरोबर आहे. तुमच्या जोरावर मी काम करणार आहे. तुम्हाला विनंती करतो, आपला माणूस, हक्काचा माणूस संसदेत पाठवा, तुमचे काम करण्यासाठी पाठवा. धन्यवाद.